हाय फ्रेंड्स, मी राहुल काचलिया। आज आपण शिकणार आहोत आयकर अधिनियमातील मूलभूत संकल्पना, बेसिक कन्सेप्ट्स ऑफ इन्कम टॅक्स लॉ। कर याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे करदाता, ज्याला म्हणतात असेसी। आयकर अधिनियम कलम 2 उपकलम 7 नुसार ज्या व्यक्तीवर आयकर शोधनाचे तसेच अन्य शोधन राशीचे म्हणजेच दंड आकारला असेल, त्याच्यावर व्याज आकारलं असेल इत्यादीचं दायित्व निर्माण होते, अशा व्यक्तीलाच करदाता असे म्हणतात। थोडक्यामध्ये जर म्हणायचं असेल तर आयकर देणारी किंवा आयकर देण्यास जबाबदार असलेली व्यक्ती म्हणजे करदाता होय असं आपण म्हणू शकतो। आता करदाता म्हणजे कोण? तर समजा एखादा व्यक्ती आहे, जसं मी आहे, मी कुठून तरी पैसा कमवून राहिलेलो आहे आणि तो लीगल मार्गाने कमवलेल्या पैशावर जेव्हा मी कर भरतो तेव्हा एक व्यक्ती म्हणून करदाता कोण राहील? मी स्वतः राहील। म्हणजे माझ्या इन्कमचा जेव्हा मी कर भरतो तेव्हा करदाता कोण असेल? मी असेल। कधी कधी काय असतं की आपल्या देशामध्ये संयुक्त कुटुंब प्रणाली आहे, काका काकू आत्या सगळेजण एका कुटुंबामध्ये राहतात। अशा वेळेस करदाता कोण असतो? त्या कुटुंबाचा प्रमुख व्यक्ती, जॉईंट जे सुद्धा आपली फॅमिली आहे त्या फॅमिलीचा जो कर्ता आहे, प्रमुख व्यक्ती आहे, तो करदाता या अधिनियमानुसार समजला जात असतो। एखादी कंपनी असेल तर स्वतः ती कंपनी ती करदाता समजली जाते किंवा त्या कंपनीचा मुख्य अधिकारी किंवा व्यवस्थापक जो असेल, जसं रिलायन्स इंडस्ट्रीज आहे तर मुकेश अंबानी हे काय आहेत? त्याचे मुख्य कर्ता धरता आहेत, तर हे करदाता समजले जातील। परंतु त्यांनी जर एखाद्या मुख्य अधिकाऱ्याची त्यांच्या कंपनीमध्ये नियुक्ती केलेली असेल तर तो व्यक्ती हा मुख्य करदाता असतो, म्हणजे जबाबदारी त्याच्यावर असते। कारण की कंपनी ही कृत्रिम व्यक्ती असते, तिला स्वतःचं काही सजीवाप्रमाणेचं अस्तित्व नसतं, म्हणून तिचा जो कारभार चालवणारा प्रमुख व्यक्ती असतो तो करदाता समजला जातो। त्यानंतर आहे सार्थ किंवा पेढी, ज्याला म्हणतात फर्म। या फर्म मध्ये जे भागीदार असतील, जसं एखादी भागीदारी कंपनी किंवा भागीदारी पार्टनरशिप फर्म एखादी अस्तित्वात आली असेल, ते याच्यातला प्रत्येक भागीदार आपापल्या हिश्श्याचा कर भरण्याकरिता जबाबदार समजला जातो। व्यक्तिसमूह किंवा व्यक्तींचा संघ, ज्याला म्हणतात असोसिएशन ऑफ पर्सन। काही काही व्यक्ती काय होतात? एखाद्या विशिष्ट उद्देशाने एकत्रित येतात, तो उद्देश पूर्ण झाला की असोसिएशन समाप्त सुद्धा होते किंवा कधी कधी दीर्घकालिक चालते। तर अशा असोसिएशन ऑफ पर्सन मध्ये जो मुख्य भागधारक आहे तो मुख्य भागधारक म्हणजे काय असतो? करदाता समजला जातो। स्थानिक संस्था किंवा प्राधिकरण, लोकल अथॉरिटी आहे, तर लोकल अथॉरिटी मध्ये मुख्याधिकारी हा करदाता समजला जातो। जसं नगर परिषद वगैरे आहे तर याचा मुख्याधिकारी काय मानला जाईल? मुख्य करदाता समजला जाईल। आणि अन्य कृत्रिम कायदेशीर व्यक्ती जर असेल, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बँका वगैरे मोडतात, तर त्यामध्ये त्या बँकेचा मुख्य अधिकारी किंवा अन्य संस्थेचा मुख्य अधिकारी हा करदाता समजला जातो। दुसरा आहे कर निर्धारण, ज्याला म्हणतात असेसमेंट। आयकर अधिनियमामध्ये वापरलेल्या कर निर्धारणाचा संबंध करदात्याच्या सकल आयचे आगणन करणे, करदात्याकडून वसूल करावयाच्या आयकराच्या रकमेचे निर्धारण करणे आणि कधी कधी करदात्यावर दायित्व लादण्यासाठी कायद्यातील गतिविधीचा अवलंब करणे इत्यादीशी आहे। कर निर्धारणासाठी करदात्याचे अस्तित्व आवश्यक आहे। जसं कर ज्या व्यक्तीचं अस्तित्व आहे त्याच्यावरच आकारता येऊ शकतो। जसं आता माझी फायनान्शियल इन्कम आहे, मी जिवंत आहे तोपर्यंत मला आयकर भरावा लागेल, ज्या दिवशी मी गचकून जाईन त्या दिवशी आयकर भरावा लागणार नाही। म्हणजे अस्तित्व असलं पाहिजे, अस्तित्वाशिवाय कर निर्धारण करता येत नाही। आयकर अधिकाऱ्याने करदात्याला एखाद्या विशिष्ट मुदतीच्या आत आयकर विवरण सादर करण्याची सूचना जारी करण्याच्या दिवशी कर निर्धारण कार्यविधी आरंभ होत असते। पण टीव्ही मध्ये वगैरे येते की अपना टॅक्स 31 सितंबर तक जमा कर दीजिए, तर इथून मग कर निर्धारण सुरू होऊन जात असते। याशिवाय आणि कर निर्धारणाचा आदेश जारी होण्याच्या तारखेपर्यंत, म्हणजे ज्या तारखेपर्यंत आपल्याला ते दिलेली असते, जसं 31 सप्टेंबर तक अपना कर जमा कीजिए, टॅक्स जमा कीजिए, अशी टीव्ही मधून वर्तमानपत्रातून जाहिरात जेव्हा येते तर 31 तारखेपर्यंत ही सूट असते असं मानलं जातं। जर करदात्याने स्वेच्छेने आयकर विवरण सादर करून दिले तर विवरण सादर करण्याच्या दिवशी कर निर्धारणाचा आरंभ होतो। काही काही लोक काय असतात, याची वाट पाहत नाही, 3 महिने झाले आपले
3 महिन्यांनी आपलं किंवा 6 महिन्यांनी आपलं काय करतात, टॅक्स असेसमेंट करून ते सादर करून देतात, जमा करून देतात. त्यांना माहित आहे का आपल्याला आताही भरायचं आहे, नंतरही भरायचं आहे. तर ज्या दिवशी तो आपलं असेसमेंट सादर करतो त्या दिवशीपासून कर निर्धारण समजल्या जाते किंवा त्याचं कर निर्धारण सुरू होत असते. ज्या व्यक्तीची गत वर्षातील आय न्यूनतम कर व योग्य आयच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयकरासंबंधीचे विवरण, ज्याला म्हणतात रिटर्न ऑफ इन्कम, ठरवून दिलेल्या तारखेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करणे अनिवार्य आहे. सेवा योजकाकडून म्हणजे ज्या ठिकाणी तो नोकरी करत असेल त्याचा मालक त्या सेवा योजकाकडून फॉर्म नंबर 16 उगमस्थानी आयकराच्या कपातीबद्दलचे प्रमाणपत्र, ज्याला आपण म्हणतो, त्यानुसार व इतर उत्पन्नाचा तपशील याद्वारे आय विवरण ऑनलाईन फॉर्मवर दाखल केले जाते. त्याबद्दलची पोचपावती देखील ऑनलाईनच मिळत असते. करदाता आपल्या आयचे विवरण संगणकाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने आपल्या सेवा योजकाच्या माध्यमातून किंवा आयकर सल्लागारामार्फत दाखल करू शकतो किंवा स्वतःही दाखल करू शकतो. फक्त दाखल करणं महत्वाचं आहे. म्हणजेच यामध्ये इन शॉर्ट सांगायचं तर कर निर्धारण म्हणजे काय, तर कर भरण्यासंबंधीची सूचना जेव्हा जारी केली जाते केंद्र सरकारद्वारे त्या दिवशीपासून कर निर्धारण मानले जाते. किंवा एखाद्या व्यक्तीने स्वतःहून स्वतःचं रिटर्न फाईल केलं त्या दिवशीपासून त्याचं कर निर्धारण सुरू होते आणि जोपर्यंत कर भरण्याची मुदत दिलेली असते त्या मुदतीपर्यंत हे कर निर्धारण लागू राहते, अशी सर्वसामान्य समज आहे. दुसरा आहे याच्यातला भाग तो म्हणजे कर निर्धारण वर्ष. आता कोणत्या वर्षाकरता टॅक्स भरावा लागतो तर त्याला म्हणतात असेसमेंट इयर. आयकर अधिनियमाच्या कलम 2 उपकलम 9 नुसार कोणत्याही वित्तीय वर्षाची समाप्ती झाल्यानंतरचा जो 1 एप्रिल पासूनचा सुरू होणारा आणि त्यानंतरच्या वर्षातील 31 मार्च रोजी समाप्त होणाऱ्या 12 महिन्याचा कालावधी आहे म्हणजे कर निर्धारण वर्ष त्याला समजलं जातं. या वर्षामध्ये गत वर्षाच्या उत्पन्नावर कर निर्धारण वर्षात कराची आकारणी केली जात असते. जसं आता कोणतं वर्ष चालू आहे 2020, तर 2020-21 कारण कसं आहे 1 एप्रिल 2020 पासून 31 मार्च 2021 पर्यंतचा कालावधी हे काय आहे, या वर्षीचं कर निर्धारण वर्ष आहे. मागच्या वर्षी आपण जो नफा कमवला असेल धंद्यामध्ये, नोकरीमध्ये, लॉटरीमध्ये, अन्य प्रकारे गृहसंपत्तीपासून भाडं गिडं घेऊन, तर त्याच्यावर या वर्षी आपल्याला टॅक्स भरावा लागतो. म्हणून हे वर्ष जे आहे 2020-21 हे आता काय मानल्या जाईल, कर निर्धारण वर्ष समजल्या जाईल. दुसरं आहे पूर्व वर्ष. आता पूर्व वर्ष ज्याला म्हणतात प्रिव्हियस इयर. आता पूर्व वर्ष यालाच मराठीमध्ये गतवर्ष सुद्धा म्हणतात. आता हे गतवर्ष म्हणजे काय, तर कर आकारणी वर्षापूर्वीचे लगतचं वित्तीय वर्ष म्हणजे पूर्व वर्ष होय. ज्या वर्षामध्ये उत्पन्न कमाविलेले असते त्याला गतवर्ष किंवा पूर्व वर्ष असे म्हणतात आणि त्यानंतर लगेच येणाऱ्या वर्षामध्ये गतवर्षातील उत्पन्नावर कर आकारण्यात येतो. त्या कराला कर निर्धारण किंवा कर आकारणी वर्ष असं समजले जाते. आता जसं पूर्व वर्ष कोणाला म्हणणार, 2020 आपला आता सध्या चालू आहे, तर 2020-21 हे काय झालं, कर निर्धारण वर्ष. याचे आणि या कर निर्धारण वर्षामध्ये आपण कोणत्या वर्षीचा टॅक्स भरणार आहे, 2019-20 चा. तर 2019-20 हे काय झालं, गतवर्ष किंवा पूर्व वर्ष किंवा यालाच आपण काय म्हणणार, प्रिव्हियस इयर. त्या इयर मध्ये जे इन्कम आपण कमावलेलं आहे त्या इन्कम वर आपल्याला यावर्षी टॅक्स भरावा लागणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये 5वी कन्सेप्ट येते ते म्हणजे उत्पन्न किंवा आय. उत्पन्नावरील कर म्हणजे आयकर, अशी आयकराची आपण साधी सोपी व्याख्या करतोच. परंतु आय या संज्ञेची परिपूर्ण आणि सर्वग्राही व्याख्या या कायद्यामध्ये दिलेली नाही. म्हणजे उत्पन्न म्हणजे काय हे कायद्यातच दिलेलं नाही. परंतु सामान्यतः उत्पन्नाच्या निश्चित स्रोतापासून नियमितपणे किंवा अपेक्षित नियमिततेनुसार मिळणारा मौद्रिक स्वरूपातील परतावा म्हणजे आय किंवा लाभ होय. हा सामान्य अर्थासह आयकर अधिनियमामध्ये अनुच्छेद 2 उपकलम 24 नुसार काही संज्ञा दिलेल्या आहेत आणि त्या संज्ञेच्या अंतर्गत त्या पदांच्या अंतर्गत जर आपल्याला इन्कम मिळाली तर ती इन्कम आपलं काय मानल्या जाते, उत्पन्न मानल्या जाते. जसं नफा किंवा प्राप्ती किंवा लाभांश आहे. एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही शेअर्स परचेस करून ठेवलेले असेल आणि तिथून तुम्हाला लाभांश डिव्हिडंड मिळाला असेल तर तो तुमचं उत्पन्न आहे.
किंवा कोणत्याही धर्मदाय संस्थेला मिळालेलं ऐच्छिक अंशदान त्या संस्थेचं उत्पन्न आहे. एखाद्या मंदिरात तुम्ही दान करून दिलं, धर्मदाय संस्था आहे मंदिर वगैरे, तर त्या मंदिराचं इन्कम काय मानलं जाईल, जे दान मिळालेलं आहे ते. किंवा तुम्ही नोकरदार आहे, तुम्हाला वेतन आहे, मजुरी आहे, बोनस आहे, निवृत्ती वेतन आहे इत्यादी स्वरूपामध्ये जर तुम्हाला उत्पन्न मिळालेलं असेल, पैसा मिळालेला असेल, तर ते तुमचं काय मानल्यात जाईल, उत्पन्न किंवा आय समजली जाते. याशिवाय वेतनाव्यतिरिक्त मिळणाऱ्या कोणत्याही सुखसोयीचं मूल्य, वेतनाऐवजी मिळणारा लाभातील हिस्सा, जसं तुम्हाला बोनस मिळाला असेल किंवा तुम्हाला राहण्यासाठी घर गाडी असं कंपनीने दिलं असेल, ते सुद्धा तुमच्या आयमध्ये समाविष्ट होते. याशिवाय भांडवली स्वरूपाचा लाभ, एखादी प्रॉपर्टी विकून, एखादी मशिनरी विकून जो पैसा मिळतो ते सुद्धा उत्पन्न समजल्या जाते. याशिवाय विनियोगावर मिळालेलं व्याज. आता विनियोग म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट. कुठेतरी आपण इन्व्हेस्टमेंट करतोच, FD करतो, हे करतो, असं बऱ्याचशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो. तर या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला व्याजाच्या रूपाने जे पैसा मिळतो ते आपलं उत्पन्न समजल्या जाते. याशिवाय एखाद्या कंपनीकडून आपल्या संचालकांना किंवा अधिकाऱ्यांना काही अमौद्रिक सेवा देण्यात येतात. अमौद्रिक म्हणजे काय, पैशाच्या रूपाने देण्यात येत नाही, तर जसं राहण्यासाठी घर देण्यात येते, मोबाईल देण्यात येतो किंवा अन्य फॅसिलिटीज प्रोव्हाइड करण्यात येतात. तर त्या सगळ्या प्रोव्हाइड केलेल्या फॅसिलिटीज ह्या उत्पन्नामध्ये मोडतात. याशिवाय लॉटरी आहे, काही काही लोकांना सरकार मान्य लॉटरी तिकीट काढण्याची सवय असते. लॉटरी आहे, बक्षीस आहे, शब्दकोडे आहे, ते सोडून त्याच्यावर बक्षीस मिळवतात. याशिवाय काही काही शर्यतींना, जसं शंकरपटाला महाराष्ट्रात मान्यता नाही, परंतु घोड्याच्या शर्यतीला वगैरे मान्यता आहेत कुठे कुठे, तर अशी शर्यत इत्यादीमध्ये जिंकलेली रक्कम सुद्धा उत्पन्न समजलं जाते. याशिवाय कर्मचाऱ्याच्या कल्याणार्थ सुरू केलेल्या भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन निधी इत्यादीमध्ये अंशदानाच्या रूपाने कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये सेवायोजकची रक्कम जमा करतो ती, आणि बोनस रहित विमा पॉलिसीची प्राप्त राशी ही सुद्धा उत्पन्न समजली जाते. एवढा हा महत्वाचा, म्हणजे या महत्वाच्या कन्सेप्ट आहेत, या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. या कन्सेप्ट सोबत त्या कन्सेप्टची जी कलमे दिलेली आहेत, कलम 2 उपकलम 94, या कलमा सुद्धा आपल्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत आणि ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.